बिनविरोध निवडणुकांचा अट्टहास चुकीचा आहे, मतदारांना मतापासून वंचित ठेवणं चुकीचं आहे असं राऊतांनी म्हटलंय. इतर सर्व निवडणुका लढता मग आता काय हरकत आहे असं संजय राऊतांनी भाजपला डिवचलेलं आहे. अजित पवारांसारखं नेतृत्व ज्या पद्धतीनं काळानं हिरावून दिलं त्याच्यामुळे एक सहानुभूती आहे, एक आदर आहे, रिस्पेक्ट आहे, एक 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 सन्मान आहे, एवढा पुरता विषय आहे. पण निवडणुका लढायच्याच नाही, बिनविरोधच झाल्या पाहिजे हा अट्टहास हा चुकीचा आहे. यशवंतराव चव्हाणांना सुद्धा निवडणुकांना सामोरं जावं लागलं होतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे निवडणुका तुम्ही इतर सगळ्या निवडणुका लढता ना, भाजपवाले त्यासाठी मतं फोडता, आमदार फोडता, खासदार फोडता. एक मोठा वर्ग असतो निवडणूक काळामध्ये मतदारांचा, ज्याला सरकारला मतदान करायचं नसतं. त्यांनी काय करायचं? जे सरकारविरुद्ध आहे, शेतकरी, कष्टकरी, जो चिडलेला आहे, संतप्त आहे, त्यांच्यावरती बिनविरोध निवडणुका त्यांच्यावरती अन्याय आहे. त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्यापासून रोखणं आहे.